महोदय, राज्यामधल्या अनेक शेतकऱ्यांची एफ.आर.पी. जवळजवळ आतापर्यंत ऊसाची 1000 कोटी रुपये साखर कारखाने देणं बाकी आहे. उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी म्हटलं की 31/3/2026 पर्यंत 1000 कोटी रुपये एफ.आर.पी. देणं होती आणि नंतर 15/6/26 अखेर 69.12 कोटी रुपये एफ.आर.पी. 29 कारखान्याकडे राहिलेली आहे. खाली उत्तरात म्हटलेलं आहे की 154 साखर कारखान्यांनी एफ.आर.पी. दिलेली आहे आणि 56 साखर कारखान्याकडे 396 कोटी रुपयाची एफ.आर.पी. आहे. जवळजवळ 400-450 कोटी रुपये शेतकऱ्यांची एफ.आर.पी. साखर कारखाने राज्यातले द्यायचे राहिलेले आहेत. आणि मला मंत्री महोदयांना दोनच प्रश्न विचारायचे आहेत की ही जी राहिलेली एफ.आर.पी. आहे ही एफ.आर.पी. किती दिवसामध्ये व्याजासह शेतकऱ्याला आपण देणार का? जी 1000 कोटी रुपये जी थकवलेली एफ.आर.पी. होती ती व्याजासह काही कारखान्याने एफ.आर.पी. दिली पण त्याचं व्याज दिलं नाही, तर ही एफ.आर.पी. व्याजासह आपण किती दिवसामध्ये शेतकऱ्यांना देणार आहात? कारण आता कारखाने बंद होऊन 4 महिने झाले आणि आता पेरणी हंगाम सुरू झालेला आहे, शाळा सुरू झालेल्या आहेत, त्यांना लेकरा बाळाला वह्या पेन्सिल कपडा भेटून त्याला पैसे घ्यायचे आहेत. मी प्रश्न त्यांना विचारला, पण सभापती महोदय हा ऊस उत्पादकांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या कारखान्यांनी एफ.आर.पी. दिलेली नाही त्याच्यावरती आपण त्या संचालकावरती एफ.आय.आर. दाखल करणार का? त्यांची मालमत्ता आपण जप्त करणार का? आणि राहिलेले पैसे 400-450 कोटी रुपये हे व्याजासकट किती दिवसामध्ये शेतकऱ्याला देणार? मंत्री महोदय. सभापती महोदय, सदाभाऊंनी अतिशय महत्त्वाचा विषय सभागृहासमोर मांडलेला आहे. या ठिकाणी माझ्याकडे इत्थंभूत माहिती आहे. सर्वप्रथम मी महाराष्ट्रामध्ये 210 कारखान्यापैकी 100% एफ.आर.पीची रक्कम दिलेले कारखाने 162, 80 ते 99% एफ.आर.पी. दिलेले कारखाने 43 आणि 60 ते 80% एफ.आर.पी. रक्कम दिलेले कारखाने 2 आणि 0 ते 60% एफ.आर.पीची रक्कम दिलेले 3 कारखाने. कारखान्यामध्ये हंगाम 2025-26 मधील एफ.आर.पीची थकीत रक्कम 298 कोटी राहिलेली आहे. त्यांच्यावर कारखान्यावर देखील आर.आर.सी. काढलेले आहेत आणि टप्प्याटप्प्यानं शेतकऱ्याचे पैसे निश्चितपणे कारखान्याला देण्यासाठी आम्ही भाग पाडू. प्राजक्त तनपुरे. प्रवीणजी, प्राजक्त तनपुरेला दिले. प्राजक्त सभापती महोदय, कारखान्यांची एफ.आर.पी. राहिली मोठी गंभीर बाब आहे, परंतु बरेचसे साखर कारखाने कुठल्या कारणामुळे अडचणीत आलेले आहेत याच्याही खोलात सरकारने थोडं गेलं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याचशा साखर कारखान्यांची हे जी ऊस पळवापळवी होते आणि तोडणी वाहतुकीचा जो खर्च आहे, वाहतुकीचा विशेषतः, तो अक्षरशः टनामागं हजारच्याही पुढं आता जायला लागलेला आहे. मी याच्यामध्ये काय पूर्वीसारखी झोनबंदी करा असं म्हणत नाही, परंतु एखाद्या तालुक्यात बाहेरचे कारखाने आले की आम्ही बाहेरनं जावं हे करा, ह्या सगळ्या स्पर्धेमुळं जी तोडणी वाहतुकीची कॉस्ट आहे ती अव्वाच्या सव्वा व्हायला लागलेली आहे स्पर्धेमुळं. तर याच्याबाबत मी झोनबंदी करा असं म्हणणार नाही, परंतु काहीतरी एखादी बैठक घेऊन ह्याच्या बाबतीत काहीतरी धोरणात्मक निर्णय घ्यावा की जेणेकरून तोडणी वाहतुकीचा खर्च 100-200 रुपयांनी कमी आला तर ते शेतकऱ्याला पैसे जास्त मिळतील आणि एफ.आर.पी. अशी थकणार नाही. याच्याबाबत शासन काही धोरणात्मक निर्णय घेईल का? मंत्री महोदय. सभापती महोदय, शेतकऱ्याला भाव अधिक मिळावा म्हणून झोनबंदी उठवली. जो कारखाना जास्त भाव देतोय तिथे आपले शेतकरी जातात, म्हणून अशा प्रकारची झोनबंदी आणायची आवश्यकता नाही. काही नवीन याच्यामध्ये क्षेत्रामध्ये उद्योगपती आलेले आहेत, काहीतरी सुरुवातीलाच काहीतरी आमिष दाखवतात, म्हणून अशा प्रकारची झोनबंदी आणायची आवश्यकता आपल्याला नाही आहे. आता राहिलेले पैसे आहेत ते सरकारने त्याच्यावर एफ.आय.आर. केलेले आहेत. एफ.आर.पीसाठी दाखल करण्याची, त्याच्यावर एफ.आय.आर. वैयक्तिक करण्याची आपल्याकडे साहेब तरतूद नाही, कारण हा जो कायदा आहे तो केंद्राचा कायदा आहे आणि आज बघतोय आपण साखर कारखानदारी तशी खूप अडचणीत आहे. महाराष्ट्र राज्य सरकार आपलं खूप चांगल्या प्रकारचं काम करत आहे. अजूनही आपल्याला सुधारण्याची आवश्यकता आहे.
आम्ही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री महोदय आणि कृषी मंत्री दोन्ही उपाध्यक्ष अमित भाई शहा यांच्याकडे बैठक लावली कांदा आणि ऊसाच्या संदर्भात. त्या दिवशी बैठकीमध्ये असे विषय मांडण्यात आले की MSP थोडीशी आपल्याला वाढवली पाहिजे किंवा FRPची लिंक केली पाहिजे, हा विषय मांडला. सध्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारची कारखाने चालते, भाव भेटावा म्हणून इथेनॉलची भरमसाठ करण्याची परवानगी दिली. इथेनॉल मोठ्या प्रमाणामध्ये केलं आणि आता इथेनॉलची जी आपल्याला दिलेली कोटा आहे तो कमी आहे आणि ग्रीन बेस इथेनॉलला 11 रुपयाचा फरक आहे. त्याही संदर्भामध्ये केंद्र सरकारला तशी विनंती केली की 9 ते 10 रुपये त्याच्यामध्ये वाढ करावी. प्रश्नोत्तराचा तास हे उत्तर संपेपर्यंत वाढवण्यात येते. तर त्या साखरेच्या संदर्भात तो विषय करावा. MSP आतापर्यंत 6 वेळेस वाढले पण MSP मात्र वाढलेली नाही आणि अशा प्रकारच्या तिथं विनंती वजा केंद्र सरकारकडे केलेल्या आहेत. आणि ज्यूस टू इथेनॉल त्याच्यामध्ये देखील काही वाढ करावी अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. सहकार मंत्री महोदयांनी अतिशय साकारात्मक उत्तर दिलं होतं की आम्ही तुम्हाला लवकरात लवकर याच्यामध्ये पॉझिटिव्ह निर्णय देऊ. आणि आज येणाऱ्या हंगामामध्ये महाराष्ट्रातली 50% कारखाने सुरू होतील की नाही की अशा प्रकारची भीती आहे. आणि त्याच्याबरोबरच दुसरा एक विषय मांडला होता की याच्यामध्ये पुनर्गठन करून द्यावं की ज्याच्यामुळे 7 वर्षाचं इनड्रोम असावं, 2 वर्ष त्याच्यासाठी सवलत द्यावी. आणि तो त्यांनी सांगितले की हा तुमच्या राज्याचा निर्णय आहे आणि त्याला जे काही परवानग्या लागणार आहेत ते आम्ही तुम्हाला देऊन टाकू. अशा प्रकारचं त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झालेली आहे. आणि निश्चितपणे आणि ज्याने दिलं नाही त्यांच्यावर FIR दाखल करणार का?